नमस्कार मित्रांनो, मी सुमित हुलके स्वागत करतो तुमचं माझ्या चॅनलवर. तर बघा मित्रांनो, जे सी-टेट एक्झाम आहे त्याचे फॉर्म सुटलेले आहे आणि त्याची जे एक्झाम डेट आहे, फॉर्म फिलअप डेट आहे, सगळं समोर आलेलं आहे. आणि या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फॉर्म फिलअप कसा करायचा आहे, डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे, रजिस्ट्रेशन प्रोसेस पासून प्रिंटपर्यंत जे ए टू झेड प्रोसेस आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघायचा आहे आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, जे सी-टेट एक्झाम आहे त्याचे फॉर्म फिलअप स्टार्ट झालेले आहे आणि 11 मे पासून 10 जून पर्यंत त्याची डेट राहणार आहे. एक्झाम डेट समोर आलेली आहे. 6 सप्टेंबर 2026 ला एक्झाम होणार आहे, पेपर 1 आणि पेपर 2. जर जास्त अर्ज आले तर ते 5 तारखेला पण एक्झाम घेण्यात येणार आहे, असं आयोगाकडून कळवण्यात आलेलं आहे. आणि जो रिझल्ट राहणार आहे तो संभावित ऑक्टोबर 2026 मध्ये प्रसिद्ध होणार आहे. तर चला, फॉर्म फिलअप कसा करायचा त्याच्याबद्दल पूर्ण ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर सर्वप्रथम जी ऑफिशियल साईट आहे आपली सी-टेटची, जे ctet.nic.in या वेबसाईटवर यायचं आहे. अशा प्रकारे विंडो खुलणार आहे, आपण बघू शकतो. त्याच्या खाली असं ऑप्शन राहणार आहे आपल्याला, अप्लाय फॉर सी-टेट सप्टेंबर 2026. याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपण बघू शकतो अशा प्रकारे विंडो खुलणार आहे, जिथे तुम्हाला डाउनलोड बुलेटिन इन्फॉर्मेशन काही वाचायची असेल तर पूर्ण जाहिरात वाचू शकता. आपल्याला नवीन फॉर्म फिलअप करायचा म्हणून न्यू रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. ज्यांची आय डी बनून असेल त्यांनी लॉग इन वरून प्रोसेस करू शकता. तर चला, न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करूया. त्याच्यानंतर अशा प्रकारे विंडो खुलणार आहे. आपण बघू शकतो की रजिस्ट्रेशन करायचं आहे, अप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा आहे, त्याच्यानंतर पेमेंट करायचं आहे. जे पेमेंट आहे ते जनरल ओबीसी कॅटेगरीसाठी पेपर 1 और 2, एक पेपरसाठी 1000 रुपये लागणार आहे. ज्यांचे 2 पेपर भरायचे असतील, पहिला दुसरा, त्याच्यासाठी 1200 रुपये लागणार आहे, जनरल आणि ओबीसी कॅटेगरीसाठी. आणि जे एस-सी एस-टी कॅटेगरी आहे, डिफरंटली जे ॲबल पर्सन आहे, त्यांच्यासाठी 500 रुपये राहणार आहे पेपर 1 साठी. आणि 2 पेपर भरायचे असतील तुम्हाला, पेपर 1 पेपर 2, तर 600 रुपये अशा प्रकारे लागणार आहे. तर अशा प्रकारे जी एक्झाम फी राहणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर बघू शकतो आपण खाली आल्यावर असं क्लिक हिअर टू प्रोसेस, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन स्टार्ट करायचं आहे. त्याच्यानंतर बघू शकतो आपल्याला रजिस्ट्रेशन मध्ये जे आपलं कॅन्डिडेट नेम आहे ते ॲज पर 10वीच्या मार्कशीटनुसार टाकायचं आहे. आपल्याला फादर्स नेम टाकायचं आहे, मदर्स नेम टाकायचं आहे, जे आपली डेट ऑफ बर्थ आहे ते फिलअप करायची आहे, जेंडर आपलं फिलअप करायचं आहे, जे आयडेंटिटी टाईप आहे आपली ते आपल्याला आयडेंटिफिकेशन आयडी प्रूफ टाकायचा आहे, एक आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वोटर आयडी जे काही असतील ते, त्याचा नंबर इथे टाकायचा आहे, फिलअप करायचा आहे. त्याच्यानंतर जे कन्फर्म पर्सनल डिटेल आहे ते पुन्हा डबल आपल्याला आपलं नेम, फादर नेम, मदर नेम, डेट ऑफ बर्थ आणि आपलं जेंडर टाकून कन्फर्म करायचं आहे. त्याच्यानंतर जे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे आपली, प्रिमायसेस नेम, सब लोकॅलिटी, जे आपला ॲड्रेस आहे ते टाकायचं आहे मित्रांनो. लोकॅलिटी जे आपली कंट्री इंडियन राहणार आहे, स्टेट तुमचं जे स्टेट असतील ते, तुमचा जिल्हा टाकायचा आहे, आपला पिनकोड नंबर टाकायचा आहे. अशा प्रकारे जे बेसिक डिटेल आहे ते फिलअप करायचे आहे मित्रांनो. आणि डॉक्युमेंट्सवर जसं नाव आहे आपलं तसंच आपल्याला फिलअप करायचं आहे 10वीच्या मार्कशीटनुसार. पण काही चेंजेस करता येणार नाही मित्रांनो आपल्याला. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की जे इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन आहे आपलं, जसं ईमेल आय डी झालं, कन्फर्म ईमेल आय डी टाकायची आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, कन्फर्म मोबाईल नंबर करायचा आहे. अशा प्रकारे जे डिटेल्स आहे ते पूर्ण फिलअप करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर तुमचा सेम ॲज परमनंट ॲड्रेस असेल तर चेकबॉक्स क्लिक करायचा आहे, किंवा दुसरा असतील ते तुम्ही फिलअप करू शकता. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की आपल्याला पासवर्ड निवडायचा आहे, जे आपल्याला आठवणीत राहील असा पासवर्ड सेट करायचा आहे, त्याला कन्फर्म करायचा आहे. एक सिक्युरिटी क्वेश्चन येईल, तो फिलअप करायचा आहे, त्याचा आन्सर द्यायचा आहे आणि लास्टमध्ये जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो टाकून सबमिटवर क्लिक करायचा आहे मित्रांनो. त्याच्यानंतर बघू शकतो अशा प्रकारे वेब पेज खुलणार आहे. आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. जर एडिट करायचं असेल तर तुम्ही एडिट करू शकता किंवा सबमिटवर क्लिक करू शकता. आपल्या मोबाईलवर एक OTP येईल आणि ते OTP टाकून आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. बघा, अशा प्रकारे आपण रजिस्ट्रेशन केलं. आपण रिव्ह्यू करू शकतो आपल्या पेज रजिस्ट्रेशनचं. काही चुका झालेल्या असतात तुम्ही बघू शकता इथं. अशा प्रकारे जे नाव आहे, मदर नेम आहे, जेंडर आहे, ते पूर्ण डिटेल्स इथं दिसणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर लास्टमध्ये जे आपल्याला जे डिस्क्लेमर आहे, आय ॲग्री म्हणून चेकबॉक्स क्लिक करायचा आहे, सेंड OTP करायचा आहे, मोबाईल नंबरवर OTP येऊन जाईल. अशा प्रकारे इथं OTP आपल्याला फिलअप करायची आहे
आणि सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्मवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो अशा प्रकारे आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. जे काही आपले ॲप्लिकेशन नंबर आहे तो जनरेट झालेला आहे मित्रांनो. इथं आपल्याला आपलं नाव बघायला मिळेल, ॲप्लिकेशन नंबर बघायला मिळेल. आता आपल्याला जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे आणि पेमेंट आहे ती प्रोसेस करायची आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की फिलअप ॲप्लिकेशन फॉर्म याच्यावर क्लिक करायचं आहे. फॉर्म फिलअप सुरू करायचा आहे. त्याच्यानंतर बघू शकतो आपण जे पर्सन डिटेल्स आहे ते सगळ्यात अगोदर आपल्याला फिलअप करायचे आहे. त्याच्यामध्ये आपलं कॅन्डिडेट नेम येते, डेट ऑफ बर्थ, जेंडर, फादर्स नेम, मदर्स नेम, नॅशनॅलिटी आपली इंडियन, अशा प्रकारे पूर्ण फिलअप करायचे आहे. जी तुमची कॅटेगरी आहे कन्फर्म कॅटेगरी करायची आहे. आणि तुम्ही पर्सन विथ बॅक बेंच डिसेबिलिटी असाल तर तुम्ही इथं येस करू शकता किंवा नो करा सिम्पली. PWD कॅन्डिडेट इथं येस करू शकता किंवा सिम्पली नसाल तर नो करा. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की जे तुमचं अनएम्प्लॉयमेंट स्टेटस हे मोस्ट इम्पॉर्टंट राहणार आहे मित्रांनो, की तुम्ही नॉट एम्प्लॉईड आहात का किंवा एम्प्लॉईड ॲज टीचर आहात का, म्हणून टीचर म्हणून काम करता का, किंवा एम्प्लॉईड अदर दॅन टीचर आहात का, तुमच्या जॉबवर आहात का, ते करायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की जे असा कॅप्चा कोड राहणार आहे तो फिलअप करून सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करून समोर जायचं आहे. त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे जे काही आपली अप्लाय फॉर डिटेल्स आहे, जे लँग्वेज 1 लँग्वेज 2 आपल्याला सिलेक्ट करायची आहे. जे तुमची लँग्वेज असतील ते सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की जे पेपर आहे तुमचा पेपर 1 पेपर 2 किंवा बोथ दोनही आहे ते पण सिलेक्ट करायचं आहे. बघा अशा प्रकारे आपण लँग्वेज बघू शकतो की जे तुम्हाला कम्फर्टेबल असतील. लँग्वेज 1 मराठी, इंग्लिश, हिंदी कोणती पण टाकू शकता. सेकंड नंबरवर मराठी, इंग्लिश तुम्ही घेऊ शकता. त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही येणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की जे हे मॅक्झिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते बरोबर सिलेक्ट करायचं आहे. पहिल्या नंबरवर आपण बघू शकतो की जे ग्रॅज्युएशन अँड पास ऑर परस्युइंग ऑफ 2 इयर्स डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन बाय व्हॉटएव्हर नेम नोन, जे B.Ed झालेले असतील, D.Ed झालेले असतील किंवा ज्याचे इंटिग्रेटेड एज्युकेशन आहे B.Ed प्लस B.Ed, B.Sc प्लस B.Ed, जे स्पेशल चाइल्ड आहे ते सर्व इथं तुम्हाला 5 ते 8 पर्यंत बघायला मिळणार आहे. त्याच्यानुसार तुमचं जे क्वालिफिकेशन बरोबर सिलेक्ट करून फिलअप करायचं आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की जे 2 नंबरवर ॲटलिस्ट 50% मार्क्स आयदर इन ग्रॅज्युएशन or in post graduation and passes or pursuing bachelor in education B.Ed हे पण दिलेलं आहे. हे तुमचे 50% कमीत कमी 50% ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये मार्क आहे, पास झालेले आहे किंवा तुम्ही पर्स्यूइंग करत आहात. तसं असतील तर तुम्ही 2 नंबर टाकायचं आहे इथं. 3 नंबर बघू शकतो आपण की जे ग्रॅज्युएशन विथ ॲटलिस्ट 45% कमीत कमी 45%ने तुम्ही पास झालेले आहे किंवा पर्स्यूइंग करत आहात. तर अशा प्रकारे जे आहे ते तुम्ही कोर्स लिहू शकता. 4 नंबरवर बघू शकतो सीनियर सेकंडरी और इट्स इक्विव्हॅलंट ॲटलिस्ट 50% मार्क पर्स्यूइंग 4 इयर बॅचलर एलिमेंटरी एज्युकेशन B.Ed अशा प्रकारे आहे. 5 नंबरवर बघू शकतो की जे सीनियर सेकंडरी और इक्विव्हॅलंट असतील व्हॉटएव्हर द लिस्ट 50% मार्क पास और इक्विव्हॅलंट 4 इयर B.A, B.Sc, B.Ed, B.Sc अशा प्रकारे जर तुम्ही याच्यामध्ये मोडत असाल तर हे फिलअप करायचं आहे. 5 नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर जे 6 नंबर आहे ग्रॅज्युएशन विथ ॲटलिस्ट 50% मार्क 50 मार्कने ग्रॅज्युएशन पास झालेले आहे किंवा पर्स्यूइंग असाल B.Ed स्पेशल एज्युकेशन जे स्पेशल चाइल्ड आहे याच्यासाठी राहणार आहे. तर तुम्ही 6 नंबरवर टाकू शकता. 7 नंबरवर आपण बघू शकतो की जे यानी कॅन्डिडेट आहे qualified B.Ed program recognizes NCTI eligible to appear in TET CTET moreover as the existing TET guidelines underline. डेट आपण बघू शकतो 11 फेब्रुवारी 2011. तर जर याच्यानुसार जर तुम्ही असाल तर तुम्ही 7 नंबर फिलअप करू शकता. आणि 8 नंबरवर लास्ट बघू शकतो आपण की जे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे विथ मिनिमम 55% मार्क or equivalent grade and pass or pursuing of 3 year integrated B.Ed कोर्स असतील किंवा M.Ed कोर्स असतील तर तुम्ही 8 नंबर टाकायचा आहे जे मॅक्झिमम क्वालिफिकेशन आहे त्या बॉक्समध्ये. तर अशा प्रकारे आपण फिलअप केलेलं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपल्याला जे सब्जेक्ट ऑफर करायचे आहे की तुमचा मॅथ सायन्स आहे की सोशल सायन्स आहे ते आपल्याला चांगलं ॲक्युरेट फिलअप करायचं आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की जे क्वालिफिकेशन एक्झाम राहणार आहे जसे की डिप्लोमा इन एज्युकेशन इन अकॉर्डन्स विथ द
प्रिस्क्राइब्ड मिनिमम क्वालिफिकेशन डिप्लोमा झालेला आहे की तुमची डिग्री इन एज्युकेशन आहे तर त्याच्या प्रकारे तुम्हाला टाकायचा आहे डिप्लोमा किंवा डिग्री. त्याच्यानंतर लास्टमध्ये जो कॅप्चा कोड आहे तो फिलअप करून सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचा आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की जे आपलं क्वालिफिकेशन डिटेल्स आहेत ते फिलअप करायचं आहे. जसं की तुमचं पास स्टेटस राहणार आहे की तुम्ही पास झालेले आहे की अपिअरिंगमध्ये आहात, कोणत्या वर्षी ते वर्ष टाकायचं आहे. जे तुमचा कोर्स स्ट्रीम असतील BA, B.Ed जे काही असतील ते टाकायचं आहे. तुमची युनिव्हर्सिटी टाकायची आहे. इथं खूप साऱ्या विद्यार्थ्यांना आपली युनिव्हर्सिटी येत नाही आहे तर तुम्ही अदर्स करू शकता. आणि इथं पण तुम्हाला दिलेलं आहे की जे आले नाही तुमचं युनिव्हर्सिटी तर आपल्याला अदर्स करून इथं टाईप करून टाकावं लागणार आहे. जसं की आपण इथं गोंडवाना युनिव्हर्सिटी टाकलेलं आहे. रिझल्ट बोल्ट येणार नाही आहे कारण की अपीयर असल्यामुळे जे पास झालेले आहे त्यांना रिझल्ट टाकावं लागणार आहे. जो तुमचा इन्स्टिट्यूट कोड असतील कॉलेजचा तो इथं ॲक्युरेट फिलअप करायचा आहे मित्रांनो. बघा अशा प्रकारे आपण पूर्ण फिलअप केलेलं आहे. त्याच्यानंतर कॅप्चा टाकून सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. तर बघा अशा प्रकारे आपण क्वालिफिकेशन डिटेल फिलअप केलेली आहे. आता आपल्याला फोटोग्राफ सिग्नेचर अपलोड करायचे आहे जे की आपला फोटो 10 ते 200 KB पर्यंत असायला हवा आणि जे सिग्नेचर आहे ते 4 ते 30 KB पर्यंत. त्याच्या कमी पण नाही जास्त पण नाही. इथं आपल्याला चूज फाईल म्हणून अपलोड करायची आहे. इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर जे काही कॅप्चा कोड आहे ते फिलअप करून सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारे आपला फॉर्म रिव्ह्यू पेजमध्ये बघायला मिळणार आहे. पूर्ण फॉर्म फिलअप केलेला आहे. फायनल सबमिट बाकी आहे. त्याच्या अगोदर आपल्याला एक वेळा पूर्ण चेक करून घ्यायचं आहे की सगळे डिटेल्स ॲक्युरेट आहे की नाही. काही गडबड असतील तर तुम्ही तेव्हाच एडिट करून घ्यायचं आहे सबमिट करायच्या अगोदर. सबमिट केल्यानंतर तुम्हाला एडिट करता येणार नाही मित्रांनो. हे कॅन्डिडेट नेम आहे, तुमचं डेट ऑफ बर्थ, जे जेंडर आहे, फादर्स नेम, मदर्स नेम, कॅटेगरी, जे तुमचं बॅक बेंचर्स आहे, PWD ते पण सगळं चेक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण खाली आल्यावर आपला फोटो बघू शकतो, सिग्नेचर बरोबर आली की नाही ते चेक करून घ्यायचं आहे. जे काही डिस्क्लेमर बॉक्स आहे आय ॲग्री याच्यावर क्लिक करून फायनल सबमिशन करून घ्यायचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर अशा प्रकारे आपण बघू शकतो की जे रजिस्ट्रेशन फॉर्म आणि ॲप्लिकेशन फॉर्म झालेला आहे. आता आपल्याला राहिलेलं आहे पेमेंट करायचं आहे मित्रांनो आपल्याला. तर बघा पेमेंट करायच्या अगोदर आपल्याला जे ईमेल ID वर एक OTP येणार आहे ते OTP फिलअप करून व्हेरीफाय करायचे आहे मित्रांनो सगळ्यात अगोदर. त्याच्यानंतर अशा प्रकारे सक्सेसचा मेसेज आपल्याला दिसून जाईल ईमेल व्हेरीफाईड झालं म्हणून आपण बघू शकतो. त्याच्यानंतर जे काही आपल्या कॅटेगरीनुसार जात प्रवर्गानुसार एक्झाम फी बघायला मिळणार आहे ते आपल्याला पेमेंट करायचं आहे. बघा अशा प्रकारे पेमेंट करायचं आहे. ऑनलाईन पेमेंट करू शकतो आपण प्रोसेस टू पेमेंटवर क्लिक करून. अशा प्रकारे जे काही डिटेल्स आहे आपलं नाव, जे अमाऊंट आहे, ॲप्लिकेशन नंबर आहे, डेट ऑफ बर्थ, कस्टमर ID असे दिसेल. जे डेबिट क्रेडिट कार्ड आहे याच्यावरून आपल्याला पेमेंट करू शकतो आपण. अशा प्रकारे पेमेंटचं पेज खुलणार आहे. त्याच्यावरून पेमेंट करून घ्यायचा आहे. QR कोड घ्यायचा आहे मित्रांनो. QR कोडवरून लवकर पेमेंट होत असते. त्याच्यानंतर अशा प्रकारे जे काही डाउनलोड कन्फर्मेशन पेज आहे, जे आपली ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करून घ्यायचे आहे. पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. तर बघा मित्रांनो अशा प्रकारचे फॉर्म फिलअप आहे. A to Z प्रोसेस आपण बघितलेली आहे की काय आपल्याला लागलेलं आहे, कोणकोणत्या डिटेल्स फिलअप करायचे आहे. त्याची A to Z आपण प्रोसेस बघितलेली आहे मित्रांनो. तर बघा 11 तारीखपासून 10 जूनपर्यंत फॉर्म फिलअप करू शकतो. लवकरात लवकर फॉर्म फिलअप करून घ्यायचा आहे. आणि आपली एक्झाम CTETची 6 सप्टेंबर 2026ला होणार आहे आणि रिझल्ट ऑक्टोबर 2026 मध्ये लागणार आहे. तर अशाच माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील अपडेट सोबत. खूप धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.